गोलंदाजीचा निर्णय घेतला ते क्षेत्रफळ मात्र स्ट्राईकला आले ते आपले पंचवर्षाची गाजलेली असे रोडा नाट्यवलेचे कुणाल पाटील बॉलरचं नाव तरेश काय तरनेश स्ट्राईकला कोण आहे सामना सुरू होतोय स्ट्राईकला आहे तो कुणाल पाटील पहिला चेंडू सुंदरचा फटका मात्र हलक्याच हाताने मारलेला चेंडू आणि एक धाव मात्र मिळतो लागतो गेले संघाला तरनेश मारा करतोय गौरवला हो हो सुंदरशी गोलंदाजी मात्र बघायला गेली तरेशच्या मार्फत एक धाव मात्र मिळाली मागचा सामना मला वाटतं हा संघ हरला होता बघूया काय खेळ करतात असं कमबॅक करतात एकदा जोरदार असा फटका आणि आज हे सुटलेला आहे आणि गडी धावते नको खूप महत्वाचे कॅच सुटलेले आहे खूपच महत्वाचे कॅच सुटलेले आहेत सुंदरचे क्षेत्ररक्षण आहे मात्र जोरदार फटका मारला होता कुणाल पाटील यांनी पुन्हा एकदा एक फटका पण एकच धाव मात्र मिळतो कुणाल पाटील यांना सुंदरचे क्षेत्ररक्षण तरेश कन्ना सत्तरशे गोलंदाजी बघायला मिळते मात्र स्ट्राईकला आहे गोल मात्र स्ट्राईक ऑन द ट्रॅक वा 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 सुंदर गोलंदाजी षटक मात्र पूर्ण होतं तरेशने 3 धावा दिल्या या एका षटकात जोरदार टाळ्या झाला पाहिजे मूर्ती लहान पण कीर्ती महान सुंदर अशी गोलंदाजी प्रत्येक सामन्यात सुंदर अशी गोलंदाजी केलेला असा खेळाडू तरेश षटक घेऊन आला संकेत तो मारा करतोय संघाकडे दुसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आला संकेत तुला घेतला ए चला जोरदार असा फटका मात्र एकच धाव मिळाली बॅट लॅग असं काहीसं म्हणता येईल आपल्याला कुणाल पाटील यांचं कुणाल पाटील पिझ्झावाले वाटतात ग्लोव्ह घालून पुन्हा एकदा जोरदार असा फटका आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील एकच धाव मिळते स्ट्राईकला कुणाल पाटील 25 झालेलं नाव पुन्हा एकदा जोरदार असा फटका आणि हा षटकार मिळणार मोडक काहीच बाहेरून सांगतोय कन्वर्ट करायला सांगतोय माझी पण पीडीएफ फाईल कन्वर्ट करून द्या पुन्हा एकदा जोरदार असा फटका मात्र एकच धाव मिळते कुणाल पाटील यांना बघूया काय घडतंय पुन्हा एकदा एक कार्पेट शॉट मारलाय आणि एकच धाव मात्र मिळेल षटक पूर्ण होतंय धावसंख्या मात्र होते 13 2 ओव्हर 13 रन झालेत रुया नाट्यवल आहे देवाला प्रश्न पडला 13 झाले ईशान तिसरं षटक घेऊन आला तो ईशान खोबरं किसन स्ट्राईक वर आहे तो गौरव बघूया काय करतोय आपल्या संघासाठी गौरव एकदा हलक्या हाताने टाकलेला चेंडू आणि वाघोबाने बॉल पकडला आणि एक धाव मात्र मिळते प्रामाणिक प्लेयर वाघोबा त्याचं खरं नाव मला पण माहिती नाही पुन्हा एकदा हलक्या हाताने टाकलेला चेंडू कार्पेट शॉट मारला कुणाल पाटील त्याचा संबंध नाही मीच उभा राहणार निर्धाव चेंडू जातो त्या दरम्यान
माझी बॅट मीच बॅटिंग करणार मी स्ट्राईक घेणार या संघटनेचे अध्यक्ष पुन्हा एकदा हलक्या हाताने टाकलेला चेंडू मात्र हा जातो षटकार पाटलांचं चालू चाललेलो बघापासून सीमारेषा बघता बॉल काय जाईना आता गेलेलो कमरेनं वाटतं जरा 7 जण नाही पाटलाची पुन्हा एकदा जोरदार षटकार पाटलांची झुली ईशातनी सुपारी हलवल्या ना मनाने सगळा चालला अजून एक जोरदार असा षटकार कुणाल पाटीलने हॅट्रिक मारली षटकारांची आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक लीग चालतात तिथे कुणाल पाटील हे प्रत्येक सेलिब्रिटी लीग मध्ये खेळणारे खेळाडू आहेत 12 महिने क्रिकेट खेळणारे एकमेव आर्टिस्ट कधी कधी मैदानावर कोण नसतं पण कुणाल पाटील मात्र एकटे असतात हो अष्टपैलू असा खेळाडू विवेक विवेक शेवटचं षटक ओ भावकीत कंदाल 100 वेळा सांगले कालच सांगले होते करा देवा की तुमची नाव नोंदणी आधीच करून ठेवा पण तुम्ही ऐकलाच नाही आज आमचा खेळ बघा रखडलो असतो अंपायर पण आमच्या विनंती आहे लवकरात लवकर खेळपट्टी चालू करा राइट लाके दे दो मैच है अभी हाँ अब तो अभी चालू है क्या हाँ ये नॉन स्ट्राइकर नींद लग रही यार बहुत बुरा ओ आणि गडी बाद होतोय अंपायर आउट दिलेला आहे हो 100 अशी गोलंदाजी बघायला मिळते विवेक हा वन साइड प्लेअर वाटतो मला या संघाचा सुंदरसे गोलंदाज आणि सुंदरसे आर्टिस्ट मोडक हो मोडक अरे सुंदरसा झेल घेतलाय 4 दिवस फक्त फिल्डिंगची प्रॅक्टिस केल्यावर रिझल्ट असंच गावतो तुमचा मोडक सापतेचे फक्त आवाज पकडला कडा मानव स्टार प्लेअर सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं विवेकच्या माध्यमातून फॉलो एक मिनिट अजिंक्य जरा तिथली गर्दी कमी करायची थोडी त्या कोपऱ्यातली किंवा एका साईडला तरी जा धन्यवाद अजिंक्य धन्यवाद नाही हलक्या हाताने टाकलेला चेंडू मात्र एकच धाव होते कुणालची अपेक्षा होती 2 घ्यायची पण एकच धाव मात्र मिळाली आणि याच प्रकारे भडकला तो अद्वैत स्ट्राईकला आलाय मानव जोरदार असा फटका आणि हा सुट्ट्याचा षटकार मारलाय धावसंख्या झाली आहे ती पूर्ण होते धावसंख्या झाली 40 धावा झाल्या जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता आहे 41 टू विन सुंदरसा कमबॅक केला रव्या नाट्यवली यांच्या संघाने आणि कुणाल पाटील यांनी लगातार 3 षटकार मारून संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलेला आहे कुणाल पाटीलच्या डोक्यामध्ये काहीतरी चक्र चालतात आता काहीतरी करतो आपले अजून एक स्पॉन्सर आहेत केतकर नॅचरल्स ज्यांचं शॉप आहे ठाण्यात जिथे तुम्हाला छान आपल्या कोकणातले आंबे तुम्ही घेऊ शकता आमच्याच आहेत परत अनुभव द विक्रोनियन्स फॅशन वेअरचे आपले
स्पॉन्सर आहेत त्यांनी आपल्याला कॅप स्पॉन्सर केला तेच आता पहिले षटक घेऊन आलेले आहेत. एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. बरोबर फॅशन वेअरचे लवकरात लवकर बॅट्समन पाठवा. चंद्रज लवकर सलामी वीर जेवढे आपले पाठवायचे प्लीज देवा, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. बॅटस्टेजचे धुरंधर विवेक चला, आपल्याकडे वेळ नाही मित्रांनो, लवकर बॅटस्टेजच्या धुरंधर लवकरात लवकर मैदानावर या. आमचा व्हिडिओ चालू आहे. पेनल्टी लागू शकते मित्रांनो. चला, एक एक्स्ट्रा पेनल्टी रनची लागेल तुम्हाला मित्रांनो. सॉरी, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला लवकर सामना सुरू करायचा आहे. ते बिचारे थांबले. लवकरात लवकर पाठवा तुमच्या फलंदाज, कारण की कृणाल पाटील ठेवकर काहीतरी डोका लावता, काहीतरी चालला त्याच्या मनामध्ये. पहिले षटक घेऊन आलाय चंद्रराज, जे आज आपले स्पॉन्सर देखील आहेत. चंद्रराज आणि चंद्रराज गोलंदाजी त्यांची आपल्याला बघायला मिळते सकाळपासून. फिरकी बॉलर विक्रोळीमध्ये नावाजलेलं असं नाव चंद्रराज, तागडचे असं प्लेयर. बघा काय करतात आपल्या संघासाठी चंद्रराज. वा वा वा, सुंदर असा चेंडू होता. टिचकी बॉलर कंसात लिहू शकतो आपण, असे हे आपले गोलंदाज आजचे स्पॉन्सर. हो हो, हलक्या हातानं इथे धाव घेतले विवेकने. फैन घुमाने को मैं ही बुलाया. प्रणल स्ट्राइक झाला. प्रणल पुन्हा एकदा मारा करतो चंद्रराज. टिचकी बॉलर. पंचांचा निर्णय अंतिम आहे. पंचांचा निर्णय अंतिम आहे. पंचांना ठरवलं. नॉट आउट. चला, सामना सुरू करायचा आहे. गुड डिसिजन. एक धाव मिळते आणि स्ट्राईक वर आला विवेक. आपल्या खांद्यावरती संघाची जबाबदारी घेतलेला विवेक. सुंदर सामना सुरू आहे. सुंदर अशी गोलंदाजी आणि मात्र यष्टीरक्षक जरासा काहीसा नाराज आणि यष्टीरक्षक चेंज करण्यात आलेला आहे. सुंदर गोलंदाजी टाकली चंद्रराजाने. बॉलर प्लीज. पुढील षटक कोण टाकतं ठरलंय, ठरवत आहे. कृणाल पाटील संघाकडनं दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक टाकायला आलेला कृणाल पाटील. आहा, अतिरिक्त धाव, स्क्वेअर चेंडू बघायला मिळतो आपल्याला. डावखुरी हाताचा हा गोलंदाज आणि एकही धाव नाही. एक निर्धाव चेंडू जातो हा. दरम्यान काहीच प्रेशर. फटका आणि एक धाव मिळते. अष्टपैलू असा खेळाडू कृणाल पाटील. सुंदर अशी गोलंदाजी आपल्या टीमसाठी. जादूगर कृणाल पाटील. काय आता काय केलं तुझं. पुन्हा एकदा जोरदारचा फटका आणि हा चौकार. प्रणलच्या बॅटमधून आलेला चौकार काहीसा दिलासा देतो त्यांच्या संघाला. पुढील सामना लवकरात लवकर सुरू होणार आहे.
बॉल 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 आणि मित्र आरामात आमचा बॅनर काढला. मंचेकर ओ मंचेकर काय असतात म्हणजे काय मित्रांनो, आपला जीव सांभाळून खेळा, काळजी घ्या खेळताना. आपलं करिअर बघा कुठलं कुठे आहे. 11 हेलो शतक पूर्ण. आंटी हाँ ठीक है चलेगा. तौसीफ किधर है? हाँ फॉर्म भरने ना. स्कोरर बाबू बघ जरा. देवा 11 करेक्ट करेक्ट आहे करेक्ट आहे. चला चला सामना सुरू करायचा. मोडक दोन ओव्हर मध्ये 20 धावांची आवश्यकता 30 धावांची आवश्यकता. अतिरिक्त 10 मीटर स्क्वेअर चेंडू. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव येते. स्क्वेअर चेंडू पुन्हा एकदा कॉपी पेस्ट. जोरदारचा फटका मारला विवेकने. संघाचा आयकॉन प्लेअर विवेक आपल्या संघाची जबाबदारी घेऊन पुढे वाटचाल करताना विवेक पुन्हा एकदा जोरदार फटका होता आणि एकच धाव मिळते विवेकला. अद्वैत आपल्या संघासाठी काय करतोय. स्ट्राईकला आलेला अद्वैत एकदम आक्रमक दिसताना अद्वैत. पुन्हा एकदा जोरदार फटका आणि हा झेल मात होते. आमच्या कमिटीचे मेंबर अजिंक्य मंचेकर यांनी सुंदरचा झेल घेतलाय. कमिटी करता अजिंक्य मंचेकर 500 रुपयाचं पारितोषिक तुम्ही स्वतःला द्यावं. अजिंक्य मंचेकर हे आता सध्या बेस्ट फिल्डर याचे कंटेंडर झालेले आहेत. अजिंक्य मंचेकर अष्टपैलू असा माणूस म्हणता येईल. सगळी मॅनेजमेंट सांभाळून फिल्डिंग करणं त्यात कॅच पकडणं खूप मोठा टास्क आहे. जोरदार काय झालं पाहिजे अजिंक्य मंचेकर आपल्या मित्रासाठी. अतिरिक्त धाव येते मात्र नो. पंचेकर बॉल खाली आलाय असं वाटतं. पुन्हा एकदा जोरदारचा फटका आणि षटकार. हलका टाकलेला बॉल पण सुंदरचं प्रत्युत्तर दिले ते ऋषीने. पुन्हा एकदा हलक्या हातानेच टाकला होता. नो बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आणि हा झेल सोडलाय तो विवेकचा आणि 2 धावा घेण्यास मात्र यशस्वी ठरला तो विवेक. सुंदरशी फलंदाजी आणि आता ती काय मंचेकरने सोडली. 31 झालाय. 5 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. अटीतटीचा असा सामना. मंचेकर तुमच्याकडे बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आशेन बघता. तुम्ही कृपया करून कॅच बी सोडू नका. शेवटचं षटक. 5 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. बघूया काय घडतंय या षटकात आणि हा सामना कोणाच्या बाजूने झुकतोय.
आणि 2 वर्षांमध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी करायला आलेले आपले अजिंक्य मंचेकर पहिल्याच बॉलला सामना देतात का बघू. सुंदर असा फटका विवेक आणि हा षटकार. झेल मात्र सोडल्या त्या मानवने. मला वाटतं झेल नाही तर मॅच सोडली. गचा असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आपल्याला बाउंड्री लाईन वरती. कमिटी असलाच तरी तरी षटकार मारणार असा काहीसा माणूस घेऊन ऋषी. पुन्हा एकदा सत्य आदित्य. पुन्हा एकदा जोरदार असा फटका आणि मॅच घेऊन गेलाय तो ऋषी. मॅच घेऊन गेलाय तो ऋषी आणि हा सामना जिंकला ते. वेल डन ऋषी. वन साईड मॅच घेऊन गेला विवेक. मात्र कुणाल पाटील काहीसे नाराज. सुंदर मॅच झाली होती. सुंदरचा सामना आपल्याला बघायला मिळाला होता. शेवटच्या षटकात मात्र 2 चेंडूंमध्ये सामना घेऊन गेलेला समोरचा संघ आणि